नमस्कार मित्रांनो, मी सोमेश महाजन अजून एक व्हिडिओ घेऊन आलो आहे. आधारला पॅन कार्ड लिंक करा, तेही घरी बसल्या. कुठेही जाण्याची गरज नाही आहे, तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये हे लिंक करू शकता. चला तर मग व्हिडिओ सुरू करूया. तुम्हाला गुगलवर यायचं आहे. या ठिकाणी त्या ठिकाणी फिलिंग पॅन ही वेबसाईट टाकायची. त्यानंतर तुम्हाला पहिल्या लिंकवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला असा डॅशबोर्ड ओपन होईल. डॅशबोर्ड ओपन झाल्यानंतर तुम्हाला हा ई फिलिंग म्हणजे इन्कम टॅक्सची ही मेन वेबसाईट आहे, त्यावर यायचं आहे. खाली या ठिकाणी लिंक दिलेली आहे, लिंक आधार स्टेटस आणि लिंक आधार. जर आधी स्टेटस चेक करायचं आहे तर तुम्हाला या ठिकाणी क्लिक करायचं आहे. या ठिकाणी क्लिक केल्यानंतर थोडा साईटचा प्रॉब्लेम असतो, साईट स्लो चालत असते. त्या ठिकाणी सर्वप्रथम तुमचा जो काही पॅन कार्ड नंबर आहे तो पॅन कार्ड नंबर या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे आणि खाली तुम्हाला आधार नंबर दिला आहे, आधार नंबरही टाकून घ्यायचा आहे. मित्रांनो, आधारवरती आणि पॅन कार्डवरती तुमचा जो डाटा आहे, जे नाव जन्मतारीख आहे, हे एकसारखे पाहिजे, म्हणजे डाटा मॅच झाला पाहिजे, तरच ते आधारला पॅन लिंक होईल, अन्यथा लिंक होणार नाही. ही गोष्ट महत्त्वाची की आधारला पॅन कार्ड लिंक करत असताना तुमचं आधारवरती नाव आणि पॅन कार्डवरती नाव हे एकसारखे असले पाहिजे. या ठिकाणी मी आता पॅन कार्ड नंबर टाकून घेतो. पॅन कार्ड नंबर जो तुमचा पॅन कार्डवर दिला आहे तोच या ठिकाणी टाकायचा आहे. पॅन कार्ड नंबर टाकल्यानंतर खाली तुम्हाला आधारचं ऑप्शन दिलं आहे, त्या ठिकाणी आधार नंबर हा टाकून घ्यायचा आहे. आधार नंबर व्यवस्थित बघायचा आहे. त्यानंतर व्ह्यू लिंक आधार स्टेटस या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर मित्रांनो, इथं दिसेल पॅन नॉट लिंकेड विथ आधार, प्लीज क्लिक ऑन लिंक आधार, म्हणजे तुमचा आधारला पॅन लिंक नाही आहे असं डेटा तुम्हाला या ठिकाणी दिसेल. तर तुम्हाला पुढं जाऊन हे क्लोज करायचं आहे. हे क्लोज केल्यानंतर तुम्हाला खाली लिंक आधार या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला या ठिकाणी पॅन कार्ड नंबर टाकायचा आहे. पॅन कार्ड नंबर व्यवस्थित बघायचा आहे, परत तोच पुन्हा या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. पॅन कार्ड नंबर टाकत असताना कुठलीही चुकीची माहिती टाकू नका, जेणेकरून ते लिंक होताना काही प्रॉब्लेम यायला नको. आधार नंबर व्यवस्थित बघा आणि व्यवस्थित या ठिकाणी टाका. त्यानंतर खाली व्हॅलिडेट ऑप्शन येईल, त्या ठिकाणी व्हॅलिडेट करा. व्हॅलिडेट केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी कंटिन्यूवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर पुन्हा तुम्हाला या ठिकाणी पॅन कार्ड नंबर टाकायचा आहे. पॅन कार्ड नंबर हा पुन्हा कन्फर्म करायचा आहे, त्यामुळे घाई करायची नाही आहे. व्यवस्थित हळूहळू तुम्हाला एक एक प्रोसिजर मी सांगतो आहे, ती तुम्ही घरी बसल्या नीट व्यवस्थित करा, जेणेकरून माहिती चुकणार नाही. याला पॅनल्टी असते, 1000 रुपये तुमची फी असते, ही फी भरावं लागते. त्यामुळं न चुकता तुम्ही घरी बसल्या व्यवस्थित करा. या ठिकाणी मोबाईल नंबर टाकून घेतो. मोबाईल नंबर टाकल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी कंटिन्यू करायचं आहे. तुम्ही जो नंबर दिला त्या नंबरवर तुम्हाला या ठिकाणी OTP पाठवला जाईल. OTPची वेळ 15 मिनिटाची असते, त्याच्या आतच हा टाकावा लागतो OTP. OTP टाकल्यानंतर तुम्हाला कंटिन्यू ह्या बटनावर क्लिक करून कंटिन्यू करायचं आहे. या ठिकाणी तुमची माहिती शो होईल, ती माहिती बघायची व्यवस्थित आणि नंतर पुन्हा कंटिन्यू करायचं आहे. कंटिन्यूवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी इन्कम टॅक्स हे दिसेल, त्यावर क्लिक करायचं आहे. प्रोसीड केल्यानंतर असाइनमेंट इयर 24-25 म्हणजे 2024-25 सिलेक्ट करायचं आहे. टाईप ऑफ पेमेंटमध्ये 500 हे सिलेक्ट केल्यानंतर ऑर्डर रिसिप्ट 500 सिलेक्ट करा. फॉर डिले लिंकिंग पॅन हे तुम्हाला या ठिकाणी दिसेल, त्याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला कंटिन्यू करायचं आहे आणि तुम्ही या ठिकाणी पेमेंटच्या बॉक्सवर येऊन जाणार. तर तुम्हाला या ठिकाणी पेमेंट करायचं आहे. 1000 रुपयाचं हे चलन करायचं आहे, गव्हर्नमेंट फी असते, तरच हे लिंक होत असतं. त्यामुळं या ठिकाणी कंटिन्यूवर क्लिक करा. जे काय तुमच्याकडे नेट बँकिंग असेल, डेबिट कार्ड असेल, क्रेडिट कार्ड असेल, ते आणि तुम्ही हे पेमेंट करू शकतात. खाली तुम्हाला RTGS NEFT पण दिलेली आहे, किंवा मग तुम्ही पेमेंट UPIनेही करू शकतात. सोप्पा ऑप्शन UPIचा आहे, त्यामुळे तुम्ही UPIवर जाऊन पेमेंट करा, ते तुम्हाला एकदम सोयीस्कर होईल आणि पटकन पेमेंट होईल. त्यामुळे तुम्ही शक्यतो UPIने पेमेंट करा, किंवा मग डेबिट कार्ड असेल तुमच्याकडे, डेबिट कार्डने पेमेंट केलं तरी चालेल. मी या ठिकाणी UPIने पेमेंट करतो, त्यामुळे या ठिकाणी UPIमध्ये जी बँक तुमची असेल, फोनपेला कुठलीही बँक असेल, त्या ठिकाणी सिलेक्ट करा आणि पुढे जावा. या ठिकाणी कंटिन्यू करायचं आहे. कंटिन्यू केल्यानंतर तुम्ही पेमेंट मोडवर येणार. तुमची डिटेल बरोबर टाकली आहे की नाही बघून घ्या, पॅन कार्ड नंबर व्यवस्थित आहे का बघा. पे नाववर क्लिक करा आणि पेमेंट करून टाका. पे नाववर क्लिक केल्यानंतर तुम्ही डायरेक्ट UPI हा पेमेंटद्वारे येणार. या ठिकाणी तुम्हाला क्रेडिट कार्डचंही ऑप्शन भेटून जाईल. या ठिकाणी UPIमध्ये तुमचा UPI ID नंबर टाकून घ्यायचा आहे. जो काही UPI ID नंबर आहे, UPI ID टाका, खाली व्हेरीफाय करा आणि पेमेंट करून टाका. पेमेंट झाल्यानंतर तुम्हाला खाली रिसिप्ट जनरेट होते, तर ती रिसिप्ट डाउनलोड करून घ्यायची आहे मित्रांनो. तर पेमेंट मी प्रोसीड केले. या ठिकाणी पेमेंटची रिक्वेस्ट गेलेली आहे. पेमेंट झाल्यानंतर थोडा लोड घेईल
आणि या ठिकाणी तुमची रिसिप्ट जनरेट होईल. थोडं वेट करायचं आहे. या ठिकाणी तुमचं चलन सक्सेसफुल झालेलं आहे पेमेंट. या ठिकाणी डाउनलोड ऑप्शनवर क्लिक करून तुमची जी रिसिप्ट आहे ती तुमच्याकडेच ठेवायची आहे. म्हणजे तुम्ही जे गव्हर्नमेंट फी पे केली आहे त्याची ती रिसिप्ट असते. तुम्हाला 10-15 मिनटानंतर पुन्हा गुगलवर यायचं आहे. ई फिलिंग पॅन हे सिलेक्ट करायचं आहे. वापस मुख्य वेबसाईटवर यायचं आहे इन्कम टॅक्सच्या वेबसाईटवर आल्यानंतर तुम्हाला खाली पेमेंट केल्यानंतर तुम्हाला खाली लिंक आधार हे ऑप्शन दिसेल. त्याच्यावर क्लिक करायचं आहे. लिंक आधारवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला पुन्हा तीच प्रोसिजर करायची. वापस पॅन कार्ड नंबर या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. पॅन कार्ड नंबर हा व्यवस्थित बघा, पुन्हा तो व्यवस्थित टाका. पॅन कार्ड नंबर टाकल्यानंतर तुम्हाला खाली परत तुमचा आधार नंबर विचारेल. आधार नंबर व्यवस्थित टाकून घ्या. आधार नंबर आणि पॅन कार्ड नंबर व्यवस्थित टाकल्यानंतर तुम्हाला खाली परत व्हॅलिडेट हे ऑप्शन दिसेल. त्या ठिकाणी व्हॅलिडेट करून घ्यायचं आहे मित्रांनो. व्हॅलिडेटवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचं चलन केलेलं जे काही चलन केलं तुम्ही त्याची इन्फॉर्मेशन तुम्हाला या ठिकाणी दिसेल. तुमचा सिरियल नंबर, चलनचा सिरियल नंबर आणि तुम्ही जी अमाऊंट पेड केली आहे ती या ठिकाणी दिसेल आणि अमाऊंटची डेट या ठिकाणी दिसेल. त्यानंतर पुन्हा तुम्हाला या ठिकाणी तुमचं जे आधारवर नाव आहे तेच नाव तुम्हाला या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे. नाव व्यवस्थित बघा. आधारवर जी स्पेलिंग आहे ती स्पेलिंग या ठिकाणी टाकायची आहे. त्यात काही मिस्टेक करायची नाही. त्यानंतर तुम्हाला परत जो काही तुमचा मोबाईल नंबर आहे तो नंबर तुम्ही या ठिकाणी टाका. आधारला लिंक असेल किंवा नसेल तो नंबर टाकला तरी चालेल. या ठिकाणी जो तुमच्याजवळ नंबर आहे तो टाका. तुम्हाला या ठिकाणी 2 ऑप्शन दिले असतील. तुमचा आधार अपडेट असेल तर आय ॲग्री व्हॅलिडेट माय आधार यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला पुन्हा OTP पाठवला जाईल. यानंतर इथे OTP टाकून घेतो आहे. OTP टाकल्यानंतर तुम्हाला खाली व्हॅलिडेट करायचं आहे. व्हॅलिडेटवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशी प्रोसिजर दिसेल की तुमचं आधार पॅन या ठिकाणी लिंक करण्यासाठी पाठवलं गेलं आहे. 48 तासात तुमचं आधार कार्ड पॅन कार्ड एकमेकांना लिंक होऊन जाईल मित्रांनो. घरी बसले हे काम करा. कुठेही जायची गरज नाही आहे. लिंक झालं आहे की नाही हे कसं चेक करायचं, तुम्हाला वापस या ठिकाणी लिंक आधार स्टेटसवर यायचं आहे. त्याच्यावर आल्यानंतर तुम्हाला पुन्हा तुमचा आधार कार्ड नंबर आणि पॅन कार्ड नंबर टाकून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर तुम्हाला अशी विंडो दिसेल. म्हणजे तुमचं आधार पॅन एकमेकांना लिंक झालेले आहे. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आपल्या चॅनलला नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि अशाच व्हिडिओ बघण्यासाठी रोज आपल्याशी जोडून राहा. धन्यवाद.